मित्रांनो, हा नंदी आपल्याला दिसतोय आज गोलालामध्ये राहिलेला आहे आणि ही सगळी टीम दिसते. ही सगळी टीम झटत असते, बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होत असतात. पायरा किंवा काय असेल किंवा नियोजन असेल आणि नंतर हे गुलाल मिळत असतो. आज गुलाल मिळाला, आज विचारूया आहे त्यांना, कारण गुलाल म्हणले की भरपूर आनंद आहे. पहिल्यांदा बैलाचा परिचय सांगा, तुमचा परिचय. शरद यमगर मासुरने हम्म. पहिलाचा परिचय म्हणलं तर बैलांना आदत मध्ये 5-6 गुलाल घेतलेला हा. स्टार्टिंगला हम्म. काय अडचण नव्हती. परत ना आम्हाला 9 महिना जवळजवळ एप्रिल पासून परत ना बैल थोडासा आजारी होता, त्यात गेला. आज 9 महिन्यानं परत गुलाल भेटलाय. त्यामुळे आज आनंद आहे भरपूर. म्हणजे 9 महिने संघर्षच गटाला आलो, गट लागायचा, सिमी 2 नंबरला उतरायचा. आता 5-6 मैदान असं झाले, गट आम्ही टाकाटाकीत 2 नंबर उतरतोय. आज गट लागला, सीमेलच्या कडेच लागली गाडी. आणि एक वैशिष्ट्य आहे की ती शेड जी आहे ती त्यांच्या नियोजनात जी येते ती वाया जात नाही ती गुलाल असते. है का ना? कारण ह्या जोडीला जी पाहिलेला बैल त्यांनीही सांगितले त्या मालकाने की आज फक्त त्यांच्यामुळं हे झालेलं आहे साध्य. कारण गुलाला असा तसं होत नाही, ह्या गुलालासाठी भरपूर गोष्टी करायला लागतात. बरोबर आहे. नियोजन त्यांच्याकडेच असते सारं. नियोजन सगळं म्हणजे नियोजनाचं किंगच म्हणायचं त्यांना. नियोजन कसं काय केलं पाहिजे ते सगळं त्यांच्याकडेच असतं. एखादा बैल सांभाळताना काय काय अडचणी येतात. आता बैल तर आपण सांभाळत असतो, पण बऱ्याच गोष्टी हाता येत्या ज्या छोट्या मोठ्या आत्ताच्या नवीन मुलांना माहित नाहीत. बैल सांभाळताना संघर्ष, संयम महत्वाचा आहे. बैल जरी आजारी असला किंवा काय, संयम लय महत्वाचा असतोय. संयम पाहिजे, संयम असले की सगळं होते ना. आज हे संयमामुळेच आहे. मागं असं वाटत नव्हतं ज्यावेळेस आजारी होता की बैल परत उठल आणि परत होईल असं वाटत नव्हतं. या संयमामुळे आज फळ त्यानं दावून दिलं. मी पोहतोय असं. म्हणजे आजारपण पण त्यानं बघितलं संपूर्ण बघितलं आजार. पण माझा विश्वास होता त्याच्यावर, तो करणार 100% म्हणून त्यानं केलं. मित्रांनो, आता त्यांनी आजारपणाचं काढलं, कारण काय होतं चांगल्यापणात तर बैलाला आपण चांगल्या प्रकारे सांभाळत असतो, पण ज्यावेळेस त्याचा आजारपण असतो, पडता काळ असतो, त्यावेळेस काळजी घ्यायला लागते. काय काय काळजी घ्यायला लागते? आता पळतो त्यावेळेस सगळ्या काळज्या घेतो, पण आजारपणात कसं असते, आता ते छातीत भरलेला होता. त्यावेळेस त्याचं कसं होतं, ह्यालाच म्हणजे डॉक्टर पासनं परत त्याचं चालवणं असो, हळूहळू त्याला राबेटा देत असू द्या किंवा हळूहळू राब देत असू द्या, बैल मापाची घालत असू द्या, आणि परत ना ते आता किती 9 महिने झालं असं रुटीन चाललंय. तेव्हा आज गुलाल. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याची देखभाल घेतोय, त्याची काळजी घेतोय, त्यावेळेस तो आपल्यासाठी पण पाहणार आहे. 100%. नुसतं असं नाही की बाबा बैल पाहायलाय, त्याला वैरण टाकली, खाद्य टाकलं म्हणजे सांभाळायला. नाही तसं नाही. काय सांगचाल, आज गुलालातला नंदी धरलेला आहे. अहो हाय, आम्ही आता 8-9 महिने झालं लय दाट पडतो. सारखं कुठेतरी 4 बोटात येतील, मार खायचा, घरी जायचं, हेनं त्यानं कुणी काय म्हणायचं, ही असू द्या, नाव ठेवणारी असते ती काय म्हणणारी. पण आम्ही आपलं आमचं 7 ते टुकीला आम्हाला एक माहित होतं, बैल आमचा एक दिवस ज्या दिवशी पळेल ना त्या दिवशी परत ते थांबत नाही. आजारी होता तेव्हा बराच अडचणीचा विषय, आणि पकाना नसल्यावर काही अडचणच नाही. मैदानात आलं तरी काय विषय नाही, बैल घेऊन येणे बाकी सगळं ती बघतात काय असेल ती. कधी पळायचं, कुठं पळायचं, काही चिरायचं नाही, या म्हणलं की याच, बाकीचं काय बघायचं नाही. हे आमचं पिकअपवाला अधिक नाना, अशोक नाना, आम्ही 3-4 असतो, लय नसते ते आमच्या बैलावर. 3 ते 4 माणसं, ही शेट, आम्ही, ही ड्रायव्हर आणि ती नाना, 3-4 कधी कधी 1-2 बी असते. बैल बी चांगला आहे, मारत नाही थोडस. आता बैल म्हणलं तेवढं राहतं, पण चांगला शांत, संयमी आणि सरळ पळणारा बैल, कधी म्हणजे आडवं तिडवं नाही, पळतोय, चांगला पळतोय. मित्रांनो, ह्यांचं नाव घेतलं त्यांनी. आता तुम्ही असता पिकअप घेऊन, कायम पिकअप तुमचीच असते का? आपलीच असते, मासुरण्याला आणल्यापासून आपलीच आहे पिकअप. मग आता नुसतं पिकअपच घेऊन येता का? त्यांनी सांगितलं सगळं सहकार्य पण आहे. सगळं सहकार्य पण करणं, सगळं चुलत बाबा आहे, तिघं पण. हो, बैल आमचाच आहे. म्हणतील तेव्हा आहे का नाही, फोन करतील तेव्हा संध्याकाळी 11 वाजता फोन केला, सकाळी जायचं बाबा, नियोजन करून जायचं. मग 2 असू 3 असू, एकला म्हणलं तर मग इथं पकांना आलं की त्यांचं ते ऍडजस्टमेंट करते, पण अड्ड्यात जायचं एकलं तर एकलंच, असं आहे. बघा मित्रांनो, प्रेमभाव निर्माण होती बैलगाडी क्षेत्रामुळेच ही माणसं जोडली जाते. ती
घरातली माणसं एकत्र राहते ती काय राहते तर ह्या मुख्य प्राण्यामुळे राहते ती. आज माणूस माणसाला एकत्र करू शकत नाही पण एक मुख्य प्राणी काय करतोय बघा. काय सांगचाल बाबा आज गुलाल भेटलाय मित्रांनो बघा. आता आनंद आहे भरपूर त्यांना. आता पकना ना तुमचं सगळ्यांनी नाव घेतलं की बैलाचं नियोजन केलं की फक्त आम्ही बैल भरायचं काम करतो आणि सगळं नियोजन तुमच्याकडे. नाही बैलांचं नियोजन बैल आता 3 आहे त्यांची. त्यांनी पण बैलांचं ते काय बघतच नाही ते फक्त इथं जायचं इथं मैदान करायचं म्हणलं का ते बैल भरून येते ते सगळे म्हणजे एकदम आमचं घरातल्या बैल तिन्ही पण आमची दोघातच आहे ती. आणि आम्ही असं नाही की सख्या भावापेक्षा आमचं प्रेम एकमेकावर जास्त आहे. आणि जरी काय वाटलं तरी एकमेकाचं बोलल्याशिवाय मन मोकळं होत नाही. आणि ती बोलते कुठलं बी कुणाचं काय झालं मला काय वाटलं तरी मी आपलं सरळ सांगून टाकतो त्यासनी काय वाटलं तरी सांगून टाकतो. असं भावाचं आज टिकत नाही. बरोबर. आज आमचे 4 वर्ष झाली. आम्ही जवळीक येऊन 4 वर्ष झाली. म्हणजे आमचं पाहुण्या संबंध आहे. पण तरी सुद्धा कुठली बी बैल घेतली कुठली बैल पळवायची असेल ती कधी मला विचारलं नाही कोणासंग पळवतोय बाबा तू कोणासंग दिलायस बैल कुठल्या बैलासंग पायरा केलाय कधी सुद्धा विचारलं नाही. त्यासनी काय वाटलं बाबा ही आमका बैल घालूया तर आपण लगेच ती पायरा करून टाकायचा. कारण एवढं अगदी जिव्हाळ्याचा संबंध आणि जवळच एकदम घरातला संबंध आहे. त्यामुळं ह्याच्यापेक्षा भावाच पटत नाही. मी तुम्हाला आत्ताच बोललो आणि पाहुण्याचं तरी मग लांबच राहिलं. तरी पण आमचं तसं काय नाही होणार. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तरी काय होणार नाही. या आमच्या नावाला मी जिवंत आहे तो तरी नाव तरी आमचं येणार नाही. त्या बैलगाडी क्षेत्रात मी 30 वर्ष काढलेत. मी पहिल्यांदा लोकांची बैल सोडत होतो. नंतर मी बैल स्वतःची घेऊन नाही नंतर गाड्या हाणायला लागलो. नंतर मी स्वतःची बैल घेऊन विकायला लागलो. म्हणजे गट काढायचं आपली विकायची. त्यावेळेस ही मला भेटल्यानंतर त्या दिवसापासून आम्ही बैल ठेवायचं चालू केलं. ते आतापर्यंत आमची 3 बैल आहेत. बाजी बैजा आणि लक्की म्हणून खोंड घरात आहे. असे टॉपची बैल आहेत. काय चालायचं थोडंसं इकडे तिकडे होणार. मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात खरं आहे त्यांनी आज भावाचा पेटत नाही पण अशी माणसं जोडली जात आहेत आणि संबंध टिकवायला बराच कालावधी जातोय. नाही संबंध टिकवायला म्हणजे जर माप काढलं ना एकमेकाचं तर 100% संबंध तुटतात. कारण कशावर बी माप काढलं तू ह्यालाच बैल दिलास वायदीनं किंवा त्यालाच पायऱ्याला तू का दिलास असं जर म्हणलं तर ही संबंध राहत नाही ना. कुठंतरी एकमेकावर विश्वास असेल. आणि महत्वाची मुद्दा काय आहे विश्वास ही चीज आहे की नाही सगळ्यात मोठी आहे. एकमेकावर विश्वास ठेवला तर सगळं म्हणजे सार्थक आहे ना. विश्वास नसेल तर काय आहे म्हणजे त्या अर्थच नाही ना कुठल्याही गोष्टीला. म्हणजे संघर्षही करायला लागतो. प्रत्येक गोष्टीला संघर्ष केल्याशिवाय देव पण नाही. बरोबर ना. टाक्याचं घाव सोसल्याशिवाय देव पण आहे का नाही. तसं संघर्ष केल्याशिवाय सुद्धा यश नाही आणि गुलाल नाही असा विषय. यानं चांगल्या गाड्या मारल्या टॉपच्या गाड्या मारल्या त्या. पण त्याला जरा आजारपणात होता. आम्ही भरपूर प्रयत्न केलं पण झालं. आता काय संघर्ष आमचा त्यानं संपवलाय आज. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही केलं नाही काय असं नाही भरपूर केले. पण त्यानं बी आम्हाला कुठंतरी आज एक गुलालासाठी आम्ही पैशासाठी कुठला धंदा केलाच नाही आणि करत बी नाही. आम्हाला कुठंतरी गुलाल या आमचं जे नाव आहे हे आम्हाला भविष्यात नाव टिकवून ठेवायचं आहे. आणि ही नाव मी जिवंत आहे तोपर्यंत राहणार 100%. मित्रांनो त्यांच्याकडे येऊया शेडजींच्याकडे. शेडजी आता असं जर सहकारी असतेली किंवा पार्टनर असतेली तर 100% ही नाव आहे ना तुमचं कायम असंच पुढं चालत राहील की बैलगाडी क्षेत्रात असे 2 सहकारी होते आणि अशी त्यांच्या दावणीला बरीच बैल होऊन गेली. पार्टनर म्हणण्यापेक्षा आम्ही भाऊ आहे असं समजतो. आणि ते मोठं भाऊ आहे असं समजून आम्ही पुढे चालत असतो. त्यांना कधी म्हणजे ते करतील ते बैलगाडी क्षेत्राला त्यांचं जसा जी म्हणजे त्यांनी कधी बी 30 वर्ष झालं ते आता आहेत. मग त्यांना अनुभव जास्त आहे. आज जरी झालं तरी गाडी कशी थोडा काय केलं पाहिजे हे त्यांना माहित आहे ना सगळं. कुठली गाडी कशी पळेल त्यामुळे त्यांच्यावर सगळा पूर्ण विश्वास आम्ही ठेवून टाकलाय. त्यामुळे अडचणीचा काहीच विषय येणार नाही. कायम आमचं हे असंच चालत राहणार आहे व्यवस्थित पद्धतीने. बघा मित्रांनो असे सहकारी किंवा त्यांनी सांगितलं भाऊ असतील तर 100% यश हे मिळत असतं. आणि असंच आपण शुभेच्छा त्यांना करूया. जसं आज यश मिळाले तसंच कायम यश मिळालं आणि त्यांचं नातेसंबंध असेच राहतील.
हा खरं यात आमची 2 माणसं आहेत तिकडे दुकानाकडं. ती दोन्ही पण भाव आहेत, ती तिकडे दुकानाकडे आहे. पोरगा एका दुकानात आहे, तिकडे 2 दुकानात आहे. ते ही तिघाचं आमच्या चौघाचं ज्यावेळेस मिलन होतं त्यावेळेस पैर होते आता. म्हणजे पोरगा असेल, ही माझं दुकानाकडलं भाव असलेले, किंवा ही शरद शेठ असलेली, सतीश शेठ, बबन शेठ, मी, किंवा आमचा पोरगा क्षितिज भैया, आमचा सगळ्यांचा हिसाब होतो बाबा कुठल्या मैदानात कुठली गाडी कशी पळवायची. त्यावेळेस आम्ही सगळी एकत्र फोनवर सगळी चर्चा झाल्याशिवाय आम्ही काढत नाही. आणि त्यानंतर मग बाकीचं माझी मी सगळं हँडल करतो. कुठला ड्रायव्हर कुठल्या मैदानात बसवायचा, कुठला ड्रायव्हर कुणाला सांगायचं, सोडणारा कुठला सांगायचा, ही सगळं माझ्यावर सोडा. फक्त सगळ्यांना आमची चर्चा होते आणि त्यानंतर आम्ही मग करतो सगळं. बघा मित्रांनो, जरी नियोजन जरी त्यांच्याकडे असलं तरी चर्चा ही सगळ्यांच्या सोबत केली पाहिजे, सगळ्या टीम सोबत केली पाहिजे. चर्चा सगळ्यांच्या सोबत जर केली तर आनंदानं पायरा होत असतो आणि आनंदानं पायरा झाल्यानंतर आज बघताय तुम्ही यश आपल्या पुढं आहे. आणि मित्रांनो, हे बारके मालक आहेत आणि आता तुम्हाला माहिती आहे नवीन पिढीला भरपूर नाद लागला आहे. त्यामुळे नवीन पिढीमुळे नाद वाढायला लागला आहे. आपली जुनी परंपरा जोपासायला लागली नवीन पिढी आणि नाद मोठा झाला. कसा आहे नाद? नाद चांगला आहे हा. नाद एकदा लागला का हे नाद सुटत नाही. त्यामुळे हे नाद करताना पण विचार केला पाहिजे. नाद केला तर हे चांगलाच आहे, पुढचा विचार करून हा नाद केला पाहिजे. आता भैया एक प्रश्न विचारतो. आता तुम्ही कॉलेज करत असाल किंवा शाळेत असाल तर ती शाळा किंवा कॉलेज किंवा घरच्यांचं वेगळं असतील, पाहुणे रावळे असतील, त्या गोष्टी ज्या वेळेस असतात शाळेतली कॉलेजातली आणि इकडे शर्यतीवर येतात त्यावेळेस वेगळं पण काय जाणवतं. कारण मुलं काय जास्त शर्यतीकडे जास्त यायला लागले. एक आनंद भेटतो, मुलाला भेटतो, आनंद भेटतो, सगळे सुखी सगळे भेटते. त्यामुळे दुसरं तिकडं कॉलेज असेल की त्या गोष्टीचा पेक्षा वेगळं पण इथं आहे. आता झालं मैदानात आल्यानंतर ज्यावेळेस गुलाल बसतो त्यावेळेस वेगळी मजा असते. आज गुलाल भेटलाय मेन ते गुलाल भेटलेला आनंद वेगळाच असतो. ते कारण कितीतरी महिन्यावर गुलाल भेटलेला नसतो, अचानक गुलाल भेटलेला ते आनंद वेगळाच असतो. घरच्यांचं फोन वगैरे आले घरच्यांनी सांगितलं काय आज गुलाबाचं काय विशेष काय करणार? कारण गुलाबासाठी आलं ना तो भेटला. विशेष काय गेलं सगळं काय पुढे डोक्यात आहे? काय बैलगाडा मारलाय म्हणून आणखी काय करायचं?